शुभ सकाळ सगळ्या माझ्या गोड ताईंनो. आजचा आहे रविवार आणि रविवारची सुरुवात करत आहे मी पोह्यांपासून. कारण की आजचा नाश्ता आहे आमचा पोहे. सगळ्यांसाठी आज मी पोहे केले. तर आज आहे रविवार आणि आज मी काय बनवते हे सगळं तुमच्यासोबत शेअर करते मी. कोणते कोणते मेनू बनवते मी. तर आता पोहे वगैरे खाऊन मग नंतर करते स्वयंपाकाला सुरुवात. हाय माझ्या ताईंनो, सगळ्याजणी कशा आहात? तर आज आहे रविवार आणि रविवार तर माहीत आहे आपला स्पेशल डे असते आपला. नॉनव्हेज वगैरे करतो आणि आम्ही पण आज नॉनव्हेज आणलं आणि नॉनव्हेजमध्ये आणलं चिकन आणि मटण पण आणलं. तर चला आता मी रेसिपीला सुरुवात करते. पहिल्यांदा करत आहे चिकन. पहिल्यांदा मी याच्यामध्ये कच्चा कांदा आणि टोमॅटोची प्युरी टाकलेली आहे आणि नंतर टाकते अद्रक लसूण आणि सांबाराची पेस्ट. हे चांगलं होऊ देते तेलामध्ये. आणि आज माहीत आहे का म्हणजे बिना बॉईलचंच चिकन करत आहे मी. चिकन बॉईल पण नाही केलं मी, तसंच मसाल्यामध्ये होऊ देते छान. आणि बिना बॉईलचं जर चिकन केलं ना आपण तर खूप टेस्टी लागते ताईंनो. याच्यामध्ये टाकते मी धने पावडर, लाल तिखट आणि हळद आणि हे चांगलं होऊ देते ताईंनो. छोट्या कुकरमध्ये भात पण लावलेला आहे आणि मोठ्या कुकरमध्ये मटण पण शिजत आहे. पण पाहू शकता हे ग्रेव्ही चांगली होऊ देते. आणि चिकन शिजायसाठी माहीत आहे का ताईंनो, मी पाणी वगैरे काहीच टाकलं नाही त्याच्यामध्ये. वरून ठेवलं ताटावर आणि ताटावर जर पाणी ठेवलं आपण तर मग छान वाफेवर चिकन शिजते. चिकन असो किंवा कोणत्या डाळी असो, काही पण असलं ना तर मी ताटावर पाणी ठेवते. त्याच्यामुळे काय होते आपलं जळत पण नाही कोणतीच भाजी आणि शिजते पण छान. आणि हे करत आहे मी आता मटण. आणि 2 दिवस आम्ही चंद्रपूरला होतो ना ताईंनो, तर वातावरणात खूप बदल पडला. त्याच्यामुळे तब्येती पण बिघडल्या. माझ्या आवाजावरून तुम्हाला समजत असेल. खूप खराब झाल्या तब्येती, सर्दी ताप खूप झालेला आहे. त्याच्यामुळे माहीत आहे का बरोबर आवाज पण येत नाही आहे. आणि हे करत आहे मी मटण. आणि आणि मटणासाठी माहीत आहे का ताईंनो, मी सगळा थंड मसाला घेत असते. बरेचदा मी मटण करताना मसाला पण दाखवला काय काय भाजते मी मसाल्यामध्ये. आणि मसाला वगैरे झाल्यावर मग त्याच्यामध्ये टाकली हिरवी मेथी. आता बाजारामध्ये छान मेथी पण भेटते हिरवी, म्हणून मग कसुरी मेथी टाकल्यापेक्षा म्हटलं आपण हिरवी मेथीच टाकू. हिरव्या मेथीने पण छान टेस्ट येते भाजीला. आणि गरम मसाला वगैरे कोणताच टाकत नाही ताई तुम्ही, कोणताच टाकत नाही, कारण की मग छान मसाला पण झाला ताईंनो मटणाचा. आता याच्यामध्ये मी टाकून देते मटण. आज मटण माहीत आहे का चांगलं झणझणीत करायचं होतं मला, कारण की एवढी सर्दी झाली ना, भयानक सर्दी झाली. त्याच्यामुळे मग तोंड कसं असं म्हणजे खूप खराब पडलं. तर म्हटलं चला आम्हाला दोघांना पण आज तिखट मटण खायचं होतं. त्याच्यामुळे मग टाकलं मी तिखट भरपूर टाकलं. सांबार पण टाकला, गरम मसाला. आता सांबार
याला उकळी आल्यावर मग छानपैकी सांबार टाकेल. आता आपलं हे चिकन आहे ना ताईनो, हे चिकन शिजलं की नाही हे पाहू आपण. हे बघा, वर पाणी ठेवलं ना तर याला आपापच पाणी सुटते. चिकन पण थोडंसं आता थोडंसंच बाकी आहे शिजवायला. हे थोडंसं पाणी टाकते मी गरम. आपल्या दोन्ही भाज्या पण झालेल्या आहेत. याच्यात मी टाकला गरम मसाला. माझ्या दोन्ही भाज्या झाल्या ताईंनो. तर आता करते मी पोळ्या आणि माझ्या अनुला करते तांदूळाची भाकर आणि आमच्यासाठी पोळ्या. आणि ऑलरेडी भात पण झालेला आहे. आता पोळ्या टाकते आणि पटकन तांदूळाची भाकर टाकते आणि मग माझा स्वयंपाक होऊन जाते. आणि हे जे आहेत ना बरण्या, ह्या धुतलेले आहेत मी. तर काल छान धुतले मी ते आणि त्याच्यात मग मी डाळी वगैरे टाकून देईन. चला तर ताईंनो, आमचं छान दुपारी जेवण पण झालं आणि आराम पण झाला. तर आता काही जास्त जेवायचं नाही आहे. तर म्हणून मग मी मुलांसाठी आणि आमच्यासाठी पण गाजराचा हलवा करते. आणि गाजर आहेत ना ते कुकरमधून मी बॉईल करून घेतले. कुकरमध्ये म्हणजे 2-3 शिट्यामध्ये मस्त छान गार शिजतात ते. तर ते बॉईल करून घेतले आणि बॉईल केलेल्या गाजराचा हलवा कसा करते मी माझ्या पद्धतीने, तर हे तुम्हाला सांगते मी. चला तर. गाजर बॉईल करून घेतले ताईंनो. हे बघा छान शिजले. हे पहिल्यांदा करत आहे मी ही रेसिपी. गाजर मस्त शिजवून घेतले आणि मग त्याच्यासाठी लागणारं सामान दूध, साखर, ड्रायफ्रूट्स कट करून घेतले मी आणि मनुका. चला तर आपण हे जे आहे ना स्मॅशर, याने आपण हे गाजर छान स्मॅश करून घेऊ आपण. बघा ताईंनो, छान स्मॅश झाले हे गाजर. आणि वेळ पण लागला नाही कारण की खूप शिजलेले होतं ना ते. तर त्याच्यामुळे वेळ नाही लागला. एकदम पटकन होते हा हलवा. पहिल्यांदा आपण हे साखर टाकू आणि हळूहळू माहिती आहे का ताईंनो हे सगळं टाकून देते मी. याच्यामध्येच दूध टाकून देते. ड्रायफ्रूट्स जे आहेत ना ताईंनो हे पण टाकून देते याच्यामध्ये, कारण ते लवकर शिजतील. आणि हे थोडंसं ओलसरपणा याचा कमी झाला ना, म्हणजे दूध वगैरे थोडंसं आटलं ना, तर नंतर मी याच्यामध्ये तूप टाकेन. कारण की नंतर जर तूप टाकलं ना तर मस्त छान स्मेल पण येते तुपाचा. आता याच्यामधलं माहीत आहे का ताईंनो, पाण्याचं प्रमाण पण कमी झालं आणि दुधाचं प्रमाण पण कमी झालं. आता टाकते याच्यामध्ये मी तूप. आता हे छान फिरवून घेते. एकदम 5 मिनिटात आपला गाजराचा हलवा होते ताईंनो. कारण की आपल्याजवळ जर किसायला वेळ नसेल, ना, तर कमी वेळात जर आपल्याला हलवा करायचा असेल तर 5 मिनिटात 2-3 कुकरच्या शिट्या होतात आणि स्मॅश करून मग
डायरेक्ट आपला हलवा तयार. हे बघा, फक्त 5 मिनिट लागतात आपल्याला. तर आता करते ताईनं मी गॅस बंद. आणि पाहू शकता तुम्ही गांजराचा हलवा किती छान झाला. कमी वेळात अगदी झटपट करायचा असेल तर पाहू शकता अशा पद्धतीनं करू शकतो आपण. हे बघा, अगदी छान झाला आणि लवकरात लवकर झाला. हे बघा.